मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं कधीही बरी. ओळख ही क्षणभरासाठी असते, तर जपवणूक आयुष्यभरासाठी. आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं, मग ते आरशात पाहताना असो किंवा नजरेत. मन प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट ही सुंदरच दिसते. ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ समजतात. मन पाऱ्यासारखे असते, त्याला स्थिर ठेवण्याचे प्रयत्न केले तरच यश मिळते. योग्य वेळी चुकीच्या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवलं तर अयोग्य वेळ आयुष्यात येत नाही. अर्थहीन वादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते. ओझं हे कष्टाचं नसतं, तर ते विचारांचं असतं. प्रयत्न आणि सातत्य या दोन गोष्टी जवळ असल्या तर आयुष्यात अशक्य असं काहीच नाही. परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार श्रीमंत असावेत. त्रास देणारा विसरून जातो, पण सहन करणारा आयुष्यभर लक्षात ठेवतो. मोठ्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारे मार्ग हे नेहमीच कठीण असतात. फक्त समाधान शोधा, अपेक्षा तर आयुष्यभर संपणार नाहीत. परिस्थिती माणसाला एकतर मजबूर बनवते किंवा मजबूत बनवते. घडणं किंवा बिघडणं आपल्यावरच अवलंबून असते. वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत. जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही, आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही. दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही. यश हे हाताच्या रेषेत नाही, तर कपाळाच्या घामात असते. जग जिंकण्यासाठी फक्त एका गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे फक्त आत्मविश्वास.